मुलगा हवा म्हणून आईने चौथी मुलगी होताच गटारात फेकली। दहिसर पोलिसांनी आरोपीला 2 दिवसात काजूपाड्यात पकडली। फिर्यादी श्री विलास यशवंत देसाई, काजूपाडा, बोरिवली पूर्व, मुंबई यांना दिनांक 26 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास जेबी पटेल चाळ व लक्ष्मी निवास चाळमधील वाहत्या पाण्याच्या नाल्यात दहिसर पूर्व, मुंबई या ठिकाणी कोणीतरी अज्ञात स्त्री किंवा पुरुषाने स्त्री जातीचे नवजात अर्भक परित्याग करण्याच्या उद्देशाने उघड्यावर टाकले असल्याचे दिसले, अशी तक्रार दिली। त्यानुसार दहिसर पोलीस ठाण्यात BNS कलम 93 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता। नमूद गुन्ह्यातील नवजात स्त्री जातीचे अर्भक यास उपचाराकामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल, कांदिवली, पश्चिम मुंबई येथे योग्य त्या औषध उपचाराकामी बालरोग विभाग येथे आंतररुग्ण म्हणून दाखल केले असून त्यावर उपचार चालू आहेत। बालरोग तज्ञ डॉक्टर श्रीमती प्राजक्ता जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार बाळाच्या डोक्याला लागल्यामुळे रक्त जमा झाले होते, त्याकरता सोनोग्राफी करून उपचार चालू आहेत। तसेच बाळाच्या पोटाचे व संपूर्ण शरीराचे एक्सरे काढल्यानंतर बाळ नॉर्मल असल्याची व फीडिंग चालू असल्याची माहिती दहिसर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री योगेश पाटील यांनी दिली। 29 ऑक्टोबर 2025 रोजी गुन्हे प्रगटीकरण पथकाच्या मदतीने प्राप्त CCTV फुटेजवरून व संशयित महिला श्रीमती दीक्षा भरत खाडे हिला पोलीस ठाण्यात आणून तिची सखोल चौकशी केली असता तिला या अगोदर 3 मुली झाल्या म्हणून तिला मुलगा पाहिजे होता। मुलगा न झाल्यामुळे तिथे जन्मताच चौथ्या मुलीला गटारात फेकले। तिचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने व नमूद महिलेने गुन्हा केल्याचं कबूल केल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे। या घटनेचा अधिक तपास मुंबई परिमंडळ 12चे पोलीस उपायुक्त श्री महेश चिमटे, दहिसर विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मालोजी शिंदे व दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री योगेश पाटील करतायत। दहिसर येथून मुख्य संपादिका दीप्ती भोगल यांची रिपोर्ट। घ्या इथं ठेवा यार, तुझ्या आईला त्याला हात पण नाही ठेवा इथं ठेवा। अरे लागले पण बघा ना केवढंच यार, केवढं कोण आहे